नमस्कार मित्रांनो, तर अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे की त्यांचं राजकीय भवितव्य काय. सुनेत्राताई पवार यांच्या शपथविधीला ते गैरहजर होते. पार्थ पवार यांच्या राजकारणाची सुरुवात मावळ मतदारसंघातील पराभवाने झाली होती. आता सुनेत्राताई पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राज्यसभेच्या खासदारकीवर जाण्यास पार्थ पवार इच्छुक होते, परंतु त्यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे. हो, भाजपचा विरोध आहे. कारण आहे मुंडवा जमीन प्रकरणातील त्यांचं नाव. मुंडवा गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार आघाड यांचं नाव प्रकाश झोतात आलं होतं. आता पुन्हा त्यांचं राजकीय भवितव्य काय म्हणून त्यांचं नाव एकदा प्रकाश झोतात आलं आहे. आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी ज्या प्रगल्भतेने राजकीय परिस्थिती हाताळली ते पाहून सर्व कार्यकर्ते आता राष्ट्रवादीचे हे पुन्हा एकदा आशावादी झालेले आहेत.